आदरणीय अतिशय बेंडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय संजय काळे साहेब, त्याचप्रमाणे माजी सदवार काळे दादा, आमचे राष्ट्रीय गुरुजी नांगरे गुरुजी, लांडे नाना, देवराज मोरे, जोशी साहेब आणि सर्वच माझे समाज बांधव. खरोखर या ठिकाणी आज आनंद दिवस आहे. आमदार साहेब आणि आम्ही तिकडून या ठिकाणी येत असताना संपूर्ण आमदार साहेबांना हा रस्ता दाखवला. आमदार साहेब तुम्हाला धन्यवाद. तुम्ही लाईट पेटवली, माझ्या पक्षाच्या आमदाराला नाही करता आलं पण तुम्ही केलं, तुम्हाला धन्यवाद. आणि कोणत्याही कोंबड्याला बाहेर झाली तरी कोंबडा हरतो ना, त्याच्यामुळे असा विषय नाही. या काळामध्ये कोणी काय केलं काय करण्यापेक्षा खरोखर आमदार साहेब तुम्ही अत्यंत हा एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु त्याचबरोबर आता सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं या ठिकाणचा पाठ्य चालू आमदार साहेब 1 कोटीचा मंजूर आहे. त्याला टेंडर हा ठेकेदार जाधव काम सुरू करायला मस्करी आल्या आणि ठरठेकाला अडवलं. त्याचा आता भरला असता आपला तलाव सगळा कायमची पाणी टंचाई टँकर मुक्ती झाले. परंतु त्याच्यामध्ये मग माझी सरपंच गणपतीसाठी सांगितलं की आमदार साहेब ती फुटी तुम्हीच काढू शकता. म्हणजे फुटी काढा, नाही तर ठोका, नाही तर उपटा, काहीतरी करा. पण ते नक्की बरे आमदार साहेब तुम्ही करावं, कारण ते 1 कोटी रुपये आणायला मला मंत्रालयामध्ये लय यावं जावं लागलं. आदिवासी मंत्र्याकडे गेलो, घोडेगावच्या साहेबांकडे गेलो आणि ते 1 कोटी रुपये आणलं. सगळं काही साहेब केलं आणि ते केल्यानंतर ते फरक कोणते काम आणलं. त्याबद्दल आमदार साहेब खूप ती खंत आहे, ते तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगा. या ठिकाणी विविध विकास कामामध्ये देवळेगाव हे माझं प्रेमाचं गाव आहे, लाडकं गाव आहे. त्यांनी मला सांगितलं होतं का आमचं काळभैरवनाचा रस्त्याच्या 18 लाख रुपयाचा डांबरीकरण गुळगुळी दिला का नाही. आणि म्हणून जी जी कामं सांगितली ती आपण केलेली आहे. त्या ठिकाणी 2 आम्हाला विहिरी जिल्हा परिषद माध्यमातून 25-25 लाखाची दिलेली होती आमदार साहेब. त्या ठिकाणी गावामध्ये 12.5 लाख रुपयाचा ग्रामपंचायत कार्यालय दिलेलं आहे. शाळेला वालकापर 7 लाख रुपयाचं दिलेलं आहे. 12 लाख रुपयाचं मी त्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण गावामध्ये दिलेलं आहे. आणि 224 घरकुलं दिले देवळामध्ये. म्हणजे वादा काही कमी नाही का आम्हाला, तसं भरपूर दिले अजून देणार आहे. आता ते काय आमदार साहेब बरोबर आहे. त्याच्यामुळे विकास कामामध्ये कधी राजकारण नसतं आणि म्हणून आमदार साहेब लोक वादाला बरोबर असतात. आता मग आमच्या मित्रांनी माझ्यावर टीका केली, टीका करीत राहूया. काल दादा माझा मित्र आहे, जे आता इथून पुढे मी निर्णय जाहीरनामा काढला, जो माझ्यावर टीका करील ना त्याला 1 फेटा, 1 शाल आणि 1 नारळ मी जाहीर केलंय. प्रत्येक कार्यकर्त्याचा सत्कार करायचा का टीका केली म्हणून. ही टीका जे माझे मित्र जातभाई करतील त्यांचा सत्कार करायचा, अजिबात कोणा प्रतिक्रिया द्यायची नाही. आता मी कोईन सेंटरला 2 रुपये गाडी दिली, कोण म्हणायचे चाई पुढे डिझेल कोण टाकते, तहसीलदारला कुठे उभी करतात, ते अंडी कोण शिजवते, ते मटण कोण देते. अरे घेणं काय पाहिजे एवढं म्हणजे 2 देतो तुम्ही 4 द्या ना. मी मटण देतो आठवड्यात, तुम्ही रोज द्या ना. अरे सरकारी जेवण काय 2 चपात्या, वाटीभर भात आणि वरणाची वाटी. पौष्टिक अन्न, पौष्टिक आहार दिल्यानंतर तो पूर्ण बरा होतो. म्हणून मी अंडे द्यायचं, मटण द्यायचं, बिर्याणी द्यायचं, हे काय मी उपकार करत नाही ना. या माझ्या समाजाची मला जबाबदारी आहे आणि मी आदिवासी समाजाचा राखणदार आहे, म्हणून ते माझं कर्तव्य केलं. 2.5 महिने मी नांगरे गुरुजी 2.5 महिने स्वतःची गाडी मोटरसायकल फिरलो. मोकार टिकाव होऊ द्या, टीका ही झालीच पाहिजे. जेवढा टीका होत गेला तेवढा देवरामदार मोठा झाला आणि या बेंके साहेबांनी मला लालदिवा दिला. त्याच्यामुळे मी 4 निवडून आलो ना. 4 वेळा पक्षामधून निवडून आलो. 4 वेळा माझा पक्ष समान नेहमी सांगत तुझे. आणि म्हणून तुम्ही आता आमच्या बरोबर आहे आणि म्हणून टीका ही झाली पाहिजे. कोविड सेंटर काढला, घरोघरी दवाखाना. मी आपल्याच्या पीएचला सांगितलं घरोघरी जाऊन गोळ्या वाटा, औषधं द्या. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सर्विस गोळ्या औषधं. 15 दिवस माझी गाडी 40 गावामध्ये फिरत होती. माझी जबाबदारी, माझं आरोग्य, माझा समाज, ही जबाबदारी आमदार साहेब आपल्या आघाडीचे आघाडीचं सरकार आहे. मी शिवसेनेचे, तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पण मी तुमच्या बरोबर आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकच फिरतात आणि आम्ही कशाला एकीमध्ये तगडा होतो. अजित दादा आणि उद्धव साहेब एकत्र गाडीत एकत्र बिर्याणी खातात. अतुल शेट्टी, शरद दादा असे तर एकत्र बसतात आणि आपली उगाच मला पर्यंत जायचं. काय सांगावं, असू द्या. मला टीका झाली पाहिजे, मला टीका फार आवडते. माझ्यावर टीका जर झाली तर मी सांगतोय सकाळचा माझा नाश्ता झाला, जास्ती टीका झाली का माझा दुपारचा सेवन झाला.
म्हणून ते काही असली पाहिजे. असो आज हा कार्यक्रम जो आहे दरेवाडीचा, याच्यामध्ये अतुल शेठ मी खूप या ठिकाणी ज्या टायमाला स्वतःची निवडणूक होती निमगिरी आदिवासीची, त्या टायमाला लीलाबाई या ठिकाणी निवडणुकीत देवकार त्याचे साक्षीदारी मांगरे गुरुजी सगळे मंडळी माझ्याबरोबर कोणीच नव्हता. वादळ एकटं देवकार एकटा होता. त्या टायमाला आम्ही जर शब्द लाईट करू पण आम्हाला काही यश आलेच नाही. आमदार काही गेलो पण नाही आले. आमदार साहेब तुमच्यामुळे आले बघ. शेवटी ज्यांनी केलं त्याला केलं म्हटलं पाहिजे. 5 वर्ष झालं प्रयत्न करतो लाईटीसाठी. त्यावेळेला मी लीलाबाईची निमगिरी आदिवासी सोसायटीची त्यांची निवड झाली. इथं संजू शेठ सगळी मंडळी माझ्यावर होतो. तुमच्या देवरा मंडळी राजूला होऊन गेला. पण त्यावेळेला दिलेला शब्द तो आज पूर्ण झाला. माझी 12 पैकी 12 आली. वन साईड वन मॅन शो आदिवासी वाद. सांगायचं तात्पर्य असं का जीव काढला आम्ही लोकांना शब्द दिला पण नाही मी लाट देऊ शकलो. शरद वगैरे गेलं नाही, आढळराव वगैरे नाही आणि अतुल शेट्टी जोर लावला. भाऊसाहेबांनी काय जमा केले, जे केलं त्याला केलं म्हटलं पाहिजे. हा मी मानणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये असो हा पाझर तलाव आपला होणार. जसं तुमचं ढोकळा होता कामाला मला इथून पुढे सांगायचे प्रत्येकाला आपण काय जन्माला आल्यापासून काय केलं ते सांगत चला. दुसरीवर टीका टिप्पणीची चिकलफेक करू नका. प्रत्येकाला सांगायचं मी काय केलं सांगा. ते काय याला दसकेला आपल्या गोत्र्याला कोण काय म्हणलं बघा बाबू कोण काय बोलतो दसकिऱ्यात काय बोलू नो आपण काय केलं ते सांगावं. प्रत्येक जण कार्यकर्ते ना. मी कार्यकर्ते तहसीलदार साहेब समोर बसले, कृषी अधिकारी समोर बसले, एक IAS अधिकारी. आज काम करताना प्रेमानं काम करून घ्यायची जबाबदारी असते. ते काम असतं. आणि अतुल शेठ मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही माझा फोन गेल्यानंतर लगेच काम करता म्हणून तुमच्याबद्दल माझी जवळीक वाढली. आता काय लोक म्हणतात देवरामला राष्ट्रवादी जाणार काय जाणार पुढे जाणार ते सभा ठरवी. मी आता शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणून मी नेहमी व्यंकटे साहेबांचा चला आहे. मी निर्णय घेताना विचारपूर्वक घेत असतो आणि विचार करून समाजाच्या फायद्याचा निर्णय असेल त्या टायमाला देवरामने उडी मारत असतो. हे समजलं पाहिजे. कोणी वर्गाने करायची गरज नाही. देवराम आहे, मनगटात ताकद आहे, हिंमत आहे. मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. अजितदादा माझा फॅन आहे. दादांना अजितदादा सुद्धा माझा फोन उचलतात. त्याच्यापेक्षा मोठं काय. आणि अतिशय काय भावकीच आहे. त्या भावकीचं नातं चालवलं वाटणीवरून आता जमिनीची वाटणी बरोबर झाली. त्याच्यामुळे आता काय भावकी लावी आता बरोबर आहे. भावकी काळजी करायची नाही. संतोष शेठ आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं काम आपल्याला अजूनच्या माध्यमातून या तालुक्यात चांगलं करायचं. भाऊसाहेबांनी सांगितलं कामाचा आराखडा जसं देवळे गावामध्ये हा 1 कोटीचा आणि दुसरी 90 लाखाची 1 कोटी 90 लाख रुपये कामं मी देवळे गावात दिल्यात. अशी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद काम आहेत आमदार साहेब. 2200 घरकुलं जिल्हा परिषदेला निवडून आल्यापासून दिले. पण मी सांगत नाही सगळं काय केलंय. आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये तुमच्या आणि अजितदादाच्या नेतृत्वामध्ये सगळं काम करणार आहे. कामामध्ये देवरामदादा कुठे कमी पडणार नाही. अंगणवाड्या खोल्या असतील, शाळा खोल्या असतील, सगळी कामं मी आता तो उद्घाटन आपण पुढच्या महिन्यात आमदार सुरू करू. तुम्हाला मी प्रत्येक उद्घाटन नेणार कारण तुम्हीच मला बोलावता. तुम्हाला पण मी नेणार. प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद माध्यमातून काम आहे. 300 गांजे पार्ट्या वाटल्या, 250 भजनं वाटल्या. पृथ्वी निर्माण झाल्यापासून जिल्हा परिषद मध्ये सर्वात जास्त बँजो पार्टी आणि काम करणारे अधिकारी. आता मगाशी अतुलच्या तुम्हाला वाजूत आलं ना ते आपलीच बँजो पार्टी माझीच ना. मी दिलेली बँजो पार्टी तुम्हाला वाजूत आली. याच किती नशीब येत आहे. म्हणजे मी तुम्ही कुठे गेलो भावात तरी माझीच बँजो पार्टी मला वाजवायला. आणि म्हणून हे काम मी केलेले. जो करतो तो सांगतो, जो गर्दीत जातो त्याला धक्का बसतो, जो काय करत नाही घरातच बसतो त्याला काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. हे वादळ तुमच्या बरोबर आहे. आणि तुम्हाला जिथं अडचण आहे पानकर फाट्यावरती जरी आमच्या लोकांचे पैसे मिळवले संतोष आहेत त्या ठिकाणी सुद्धा वादळ थांबून जाते, बागायतदाराला खालवर करते आणि माझ्या लोकांचे पैसे घ्यायला लावते. घरात बसून पेत नाही, तंबाखू खाताय, सिगरेट ओढीत नाही, निर्रस्ती माणूस फक्त रांगरागडी तिने खाणे नाही माझ्याकडे रगेल गडी मटण खाय मासे खाय पण दारू नाही, गांजा नाही. आणि म्हणून निश्चितपणे हे माझ्या समाजाची मला ताकद आहे. आमदार साहेब तुम्ही बरं लवकर मला ओळखलं. व्यंकटे साहेबांचा मी चालय तुम्ही मला लवकर भाऊ. आणि म्हणून तुमच्यासारखा
करण्याचा आज आम्हाला खूप या ठिकाणी बोलू असं वाटतं. पण आमदार साहेब खूप 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 मी निश्चितपणे सांगतो, तुम्ही हे काम केलं फार माझ्या मनातलं. 4 वर्ष मी दमून गेलो पण नाही झालं. तुम्ही 2-3 फोन मध्ये काम केलं. मग मला का तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं काय माघार घेण्याचे कारण नाही ना आमदार साहेब. आणि दसगिऱ्यामध्ये काय फुकट माहिती होतो, कोणी काय बोलतो तिकडे लक्ष द्यायचं नाही. काम 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 करत राहायचं, औषधा गोळ्या वाटत राहायचं, कोईन सेंटरला मटण अंडी देत राहायचं, सगळं काम करायचं. लोकांना माहिती कोण काम करतं कोण टीका करतं, लोकांना सांगायची गरज नाही. लोकांना जर सांगावं लागलं असतं तर देवराम लांडे 4 वेळा निवडून नसता आला. संजू साहेब, ही देवराम लांडे जनतेच्या गळ्यातल्या ताईचे गोरगरिबांच्या कैवारी युवकांचा अशा ताण आहे. आणि म्हणून जनता माझ्या बरोबर आहे. कोणत्या गावात गेले, तरुण मंडळ करा का महिला मंडळ करा, कोण आला आला आमचा देवऱ्या. मला देवराम सुद्धा म्हणत नाही. एखाद्या माझ्या आजीने म्हणले ना देवऱ्या ये, देवऱ्या म्हणला त्याच्यामध्ये मला समाधान आहे. मला देवराम म्हणू नका, मला साहेब म्हणू नका, मला देवराज म्हणा, वादळच म्हणा. काय काय लोक आता त्या राजूच्या बायांचे पैसे करून दिले, ते म्हणजे देवराम मध्ये आमचा आधार काढले. हे काय माझ्या माथ्यामध्ये युट्यूबला बघितला, कष्ट करतो कांदा काढतो आणि आमचे पैसे पुढे भरत बुडवतात. कुणाची मायेले पैसे बुडवायचे, फक्त फोन करा. बनकर फाट्यावरती 2 आमचा अपघात झाला, त्याचा चंदानंद झाला, कुठला कार्यकर्ता आला नाही. देवराम लांडे गेला, त्यांना 20-20 लाख रुपये मिळून दिले. हे काम करण्याचे आमदार ते माझी जाणत आहे. आणि म्हणून मी माझ्या समाजाचा ऋणी आहे. तुम्हाला सर्वांना गोळ्या औषधं मिळाली दवाखाना तुमच्या घरात येईल. माझं आरोग्य माझी जबाबदारी, दवाखाना आपल्या घरोघरी अतुलशेर बँकेच्या माध्यमातून लाईट आली. त्यांना मी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने धन्यवाद देतो. इथून पुढच्या भविष्यामध्ये आमदार साहेब हा रस्ता आपल्याला झालाच पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये वल्लभशेठ बँके असतील, अतुलशेठ बँके असतील, तुम्ही सांगाल तेच मार्गामध्ये होणार. आणि उर्वरित बेंके साहेबांची कामं तुम्ही पूर्ण करायला लागला म्हणजे हे बेंके साहेबांचे आशीर्वाद आहे. माझ्यासारख्या एका जनावरांकडे जाणाऱ्या गुरांकडे जाणाऱ्या माणसाला सुद्धा तुमच्यासारख्या बेंके साहेबांसारख्या कुटुंबाने मला जिल्हा परिषद अध्यक्षाला लाच फिरला सुखरूप देणे गेले मध्ये आमच्यात काही कार्यकर्त्यांमुळे मी बाजूला गेलो. पण मी जरी पडवीला राहत होतो तरी मी आता परत माझ्या जुन्या घरामध्ये थोड्या दिवसामध्ये येणार आहे. जाहीरपणे सांगतो त्या ठिकाणी मी कुणाची उचल घेतली नाही, कुठल्या पक्षाला घाबरत नाही. या देवराम लांडे समाजाची युवा बोलतो, कुणाच्या भावाला घाबरत नाही. आणि म्हणून रोखीत बोलणारे संजू शेट्टी उदाहरित कधी बोलत नाही. काय करायचं ते समाजाची युवा करायचं, ताकदीने करायचं, अशा प्रकारचं मी तुम्हाला सर्व समाजाला आश्वासन देतो. आणि माझं लांब गेल्यापासून म्हणतो जय हिंद जय आदिवासी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.